हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे पायपिंग कशी लावायची हे दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्याशी पायपिंगचा शेअर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्याला इथे सर्वात आधी तर हुकपट्टी आणि काचपट्टी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गळ्याला पायपिंग लावण्यासाठी इथे आपल्याला अशा 2 क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जे की आपल्या स्ट्रेचेबल असल्या पाहिजेत. एकदम स्ट्रेट पट्ट्या आपल्याला इथे काढायच्या नाही आहेत, क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ह्या पट्ट्याची रुंदी मी 1.25 इंच ठेवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे माझी 1.25 इंचची पट्टी मी काढून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने 1.25 इंचाची पट्टी काढायची आहे. आणि ही पट्टी लक्षात असं ठेवायची आहे की ही पट्टी आपल्याला क्रॉसमध्येच काढायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा पायपिंग बसवायला सुरुवात करू ना, तेव्हा आपली पट्टी ही व्यवस्थित लागेल. पायपिंग ही एकदम गोल येईल, कुठेही कमी जास्त पायपिंग होणार नाही. त्यासाठी आपल्याला क्रॉस अशा पट्ट्या काढायच्या आहेत. आता ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करून पूर्ण गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे. इथे आपल्याला जास्त काही कपडा एक्स्ट्राचा घ्यायची गरज नाही आहे. जर तुम्हाला बारीक पायपिंग लावायची असेल तर तुम्ही 1.25 इंचाची पट्टी काढला तरी चालेल. त्यापेक्षा सुद्धा मोठी पट्टी तुम्हाला काढायची असेल, पायपिंग घ्यायची असेल तर तुम्ही 1.5 इंचाची पट्टीसुद्धा इथे घेऊ शकता. आता आपल्याला ही पूर्ण पट्टी गळ्याला न खेचता गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 2 लाईनचं मार्जिन पकडून पूर्ण गळ्याला ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे. इथे जास्तचं मार्जिन आपल्याला कव्हर करायचं नाही आहे. जेवढी आपल्याला पायपिंग हवी आहे त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे. मी इथे 2 लाईनचं मार्जिन घेऊन पूर्ण पट्टी गळ्याला अटॅच करून घेते. तर आता हे गळ्याला अटॅच झाल्यानंतर समोर जे एक्स्ट्राचं आपण कापड ठेवलेलं आहे ते थोडंसं 1/2 इंचाचं ठेवायचं आहे आणि बाजूचं कट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे थोडंसंच 2 लाईनचंच मार्जिन कव्हर केलेलं आहे शिलाईमध्ये. आणि त्यावरून मी आणखी एक टीप लावून घेत आहे, जेणेकरून ही शिलाई आपली तुटणार नाही. आता समोरच्या साईडने थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे. त्याआधी आपण इथे गळ्याला छोटे छोटे कट देऊया, जेणेकरून आपली पायपिंग ही व्यवस्थित खालच्या साईडने पलटेल आणि पायपिंगला मस्त असा गोल आकार येईल. ह्यासाठी हे टिप करणे महत्त्वाचे आहे. आता ही पूर्ण पायपिंग आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता ही शिलाई जी आहे ना, आपल्याला ती एकदम खाचेमध्ये द्यायची आहे, जेणेकरून आपली पायपिंग ही व्यवस्थित गोल अशी सेट होईल. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची इथे ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे आपल्या पायपिंगला खूप मस्त असा लुक येणार आहे. एकदम पाईपसारखी आपली पायपिंग इथे तयार होणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजला ह्याच पद्धतीने पायपिंग करून पहा, म्हणजे तुमची पायपिंग एकदमच भारी लागेल. इथे आपल्या एक्स्ट्राचं कट करायचं आहे समोरच्या साईडने आणि थोडंसं असं फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपली पायपिंग इथे तयार झालेली आहे. आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे की ही जी पायपिंग आहे ना, अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला गोल अशी फिरवून घ्यायची आहे. ही आपली महत्त्वाची टीप असणार आहे, जेणेकरून आपल्या पायपिंगला मस्त असा गोल आकार येईल. ह्यासाठी हे टिप तुम्ही नक्की वापरून बघायची आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ही टिप तुमच्यासाठी यूजफुल ठरली आहे की नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही पाहू शकता आपली पायपिंग एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत